स्वागत आहे तुमचं रेसिपी कट्टामध्ये। आज आपण दुधी भोपळ्यापासून छान अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी करूया, जे की कोणी खायला कंटाळा करणार नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम इथे एक लौकी घेतलेली आहे मी। त्याला दोन भागामध्ये कट करून घ्यायचा आहे। आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, नंतर दोन भागामध्ये कट करून घ्यायची व सोलरच्या सहाय्याने हा जो वरचा भाग राहतो हा सोलरनी सोलून घ्यायचा आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता, पण खायला थोडा तुरट लागते, त्यामुळे काढून घेतलेला कधीही बेटर। अशा प्रकारे सर्व लौकीची साल काढून घ्यायची। आता याला आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करूया, कारण भाजीमध्ये आपल्याला याची भाजी बनवायची आहे, त्यामुळे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची। याला बरेच जण दुधी भोपळा लौकी सुद्धा म्हणतात। अशा प्रकारे सर्व बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहे। लौकी खायला खूप छान लागते आणि शरीरासाठी खूप फायदेशीर राहते, म्हणून लौकीची भाजी नेहमी खात राहा। अशा प्रकारे सर्व लौकी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेत आहे। लौकी कट करून झालेली आहे। आता एक टोमॅटो घ्यायचा आहे, तोही बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा। आता आपल्याला टोमॅटो, लौकी आणि डाळ घेत आहे, ते आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे आधी। आता यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरत आहे। हरभऱ्याची डाळ जर वापरायची असेल तर ती आधी आपल्याला 1 ते 2 तासासाठी भिजत घालायची भाजी करण्याच्या आधीच, कारण भिजलेली डाळ लवकर शिजते, म्हणून हरभऱ्याची डाळ ही आधी भिजत घालायची। नंतर एका कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये टोमॅटो आणि लौकी टाकून घ्यायची व आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची, ते इथे टाकायची, कारण हरभऱ्याची डाळ शिजायला बराच वेळ लागतो, म्हणून ही यामध्ये टाकून घ्यायची। नंतर हे पूर्ण शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आणि डाळ आणि पूर्ण शिजायसाठी जेवढं पाणी लागते तेवढं पाणी घालायचं आहे। ते 1 ग्लास पाणी घातलं, त्यामध्ये थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करायचं आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे आपल्याला गरगरीत शिजवून घ्यायचं आहे। बघा, 3 ते 4 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि आपली लौकी तर लवकरच शिजते, पण डाळ शिजायला वेळ लागते। डाळ सुद्धा खूप छान शिजलेली आहे आणि स्मॅशरने थोडं स्मॅश करायचं, एकदम पूर्णपणे स्मॅश नाही करायचं, थोडं थोडं स्मॅश करायचं। बघा, अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं। आता आपण या भाजीला तडका देऊया। तडक्यासाठी गॅसवर कढई आधीच गरम करून घेतली, त्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे। इथे 3 ते 4 पळ्या तेल टाकल्या। 4 पळ्या तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काही खडे मसाले। खडे मसाले टाकायचे, त्याने भाजीला खूप छान असा स्वाद येते आणि टेस्ट सुद्धा छान लागते। नंतर लसूणची पेस्ट घालायची, त्याला सुद्धा छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं। नंतर एक कांदा घालायचा आहे, बारीक कट करून घालायचा आणि कांदा आणि लसूण हे पूर्णपणे आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। जेवढा तुम्ही कांदा चांगला होऊ देईल तेवढा भाजीला आपल्या छान टेस्ट येते, म्हणून तेलामध्ये आधी कांदा होऊ द्यायचा। नंतर काही मसाले घालायचे, त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ घातली, मीठ मसाला घातला, गरम मसाला घातला आणि थोडा कांदा लसूण मसाला घातला। हे सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून थोडं पाणी घालून तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं। छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण जे शिजवलेलं आहे डाळ आणि दुधी भोपळा तो टाकून द्यायचा आणि छान असं मिक्स करायचं। एक उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे, जास्त होऊ द्यायची गरज नाही, कारण भाजी आधीच छान अशी शिजलेली आहे आपली। बघा, एक उकळी आपल्या भाजीला आलेली आहे। आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची, एकदा मिक्स करून घ्यायचं। आपली भाजी एकदम बनवून तयार झालेली आहे। बघा, खायला एकदम अप्रतिम भाजी लागते, याला कोणी खायला कंटाळा करत नाही आणि दुधी भोपळा बऱ्याच जणांना आवडत नाही, तर दुधी भोपळ्याची ही भाजी एकदा नक्कीच करून बघा, एकदम खायला अप्रतिम लागते। तर अशा प्रकारे आपली भाजी एकदम छान अशी बनवून तयार झालेली आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्कीच करून बघा। तर अशा प्रकारे फायनली आपली दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।
तर पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.